नमस्कार मित्रांनो, सोन्याचा भाव गगनाला भिडणार का? सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे, आता सोनं घ्यावं की थांबावं? आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचं काय चाललंय, मोठमोठ्या बँकांचा काय अंदाज आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही काय करायला हवं. तर चला सुरुवात करूया. तर मित्रांनो, सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं साधारण 4000 ते 4100 प्रति अंश हा भाव सुरू आहे. गेल्या जानेवारी महिन्यात सोन्याचा ऑल टाइम हाय गाठला होता, तब्बल $5500 पुढे. त्यानंतर थोडे करेक्शन झाले आणि आता भाव स्थिरावला आहे. पण इथे गंमत आहे, जगातल्या मोठमोठ्या बँकांचे अंदाजही एकमेकांशी अजिबात जुळत नाहीये. काही म्हणतात भाव कमी होणार, तर काही म्हणतात नवा उच्चांक गाठणार. चला बघूया नक्की काय चाललंय. कारण गोल्डमॅन आणि HSBC सारख्या कंपन्यांनी म्हटलं आहे की भाव कमी होणार आहे. व्याजदर कपात यंदा फार होणार नाहीये आणि सोन्यात येणारा पैसा म्हणजे ETFचा फ्लो हा मंदावणार आहे. पण दुसऱ्या बाजूला बँक ऑफ अमेरिका आणि JP मॉर्गन सारख्या बँका म्हणतात की सोनं $6000 पर्यंत जाऊ शकते आणि जर जागतिक तणाव वाढला तर USBच्या मध्ये $7200 होऊ शकतो. म्हणजे बघा, एकच बाजार पण अंदाज पूर्णपणे वेगवेगळे. याचा अर्थ काय आहे, भविष्यात नक्की काय होईल हे कोणीही 100% खात्रीने सांगू शकत नाही. पण या सगळ्यांमागे काही ठराविक कारणं आहेत जी नेहमी सोन्याच्या भावावर नेहमी परिणामकारक असतात. सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे कुठल्या गोष्टी आहेत ज्या सोन्याच्या किमतीवर परिणामकारक आहेत. पहिली गोष्ट म्हणजे केंद्रीय बँकांची खरेदी. जगभरातल्या देशातील सेंट्रल बँका मोठमोठ्या प्रमाणात सोनं खरेदी करत आहे आणि हे मागच्या काही वर्षापासून सुरू आहे. दुसरी गोष्ट म्हणजे अमेरिकेतील व्याजदर कमी झाला की लोकांना सोनं घेण्याचा कल वाढतो, कारण बँकेत पैसे ठेवण्यापेक्षा सोनं जास्त फायदेशीर वाटते. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जागतिक अस्थिरता, युद्ध, राजकीय तणाव, आर्थिक अनसर्टिनिटी. या काळात लोक सोन्याकडे सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहतात. आणि चौथी गोष्ट म्हणजे डॉलरची किंमत जर कमी झाली की सोनं महाग होते. आता मोठा प्रश्न पडतो की आपण नेहमी काय करायचं, खरेदी करायचं की नाही. मित्रांनो, इथे मी तुम्हाला एक गोष्ट स्पष्ट सांगतो, मी कुठलीही स्टॉक टिप देत नाही आणि सोनं आताच घ्या किंवा अजिबात घेऊ नका असंही काही सांगणार नाही. पण सोनं खरेदी करताना काही तज्ञांचे मत आणि नियम समजून घेणे तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यांच्या मतानुसार सोनं ही ऑल इन गुंतवणूक नसावी, म्हणजे सगळी गुंतवणूक एकाच ठिकाणी नसावी. पोर्टफोलिओच्या साधारणतः 10 ते 15% भाग सोन्यात असणे हे संतुलित इन्व्हेस्टमेंट मानली जाते. दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही दीर्घकालीन विचार करत असाल की मला सोनं आज नाही पण भविष्यामध्ये चांगले रिटर्न्स देणार, तर ते योग्य आहे. कारण इतिहास सांगतो की सोनं दीर्घकाळात महागाईपासून संरक्षण देतं. आणि तिसरा नियम काय म्हणतो, जर तुम्ही अल्पकालीन नफ्यासाठी बघत असाल तर सध्याची अस्थिरता आणि बँकांचे परस्पराविरोधी अंदाज बघितले तर थोडी सावधगिरीने पाऊल टाकणे कधीही योग्य. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कधीही एकदम मोठी रक्कम एकाच वेळी सोन्यात गुंतवू नका. थोडी थोडी करत भाव उतरला की खरेदी करणे हे सुरक्षित मार्ग असतो, म्हणजे अगदी म्युच्युअल फंडच्या SIP सारखं. मित्रांनो, थोडक्यात सांगायचं झालं तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याबाबत तज्ञांमध्येच मतभेद आहेत. त्यामुळे कोणाचे एका अंदाजावर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. तुमचे ध्येय काय आहे, किती काळासाठी गुंतवणूक करणार आणि तुमची रिस्क घेण्याची तयारी किती आहे हे ठरवूनच निर्णय घ्या. उगाच कोणी म्हणत आहे की भाव भविष्यात वाढणार आहे म्हणून डोळे बंद करून सोने घेत बसू नका, कारण सोन्याचा भाव हा आंतरराष्ट्रीय मार्केट ठरवते. आपल्या प्रिय व्यक्तीला गिफ्ट म्हणून सोनं घेऊ शकता, पण इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तज्ञांचे नियम फॉलो करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचे प्रश्न कमेंटमध्ये नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.